हे आमदार आहेत आदिवासी समाजाचे, त्यांनी आता उड्या टाकल्या जाळीवरती। प्रकरण गंभीर वाटतं हे सगळं तुम्हाला? तर पेशा संदर्भात त्यांचं जे काही सुरू आहे ॲक्ट संदर्भात लवकरात लवकर कारवाई व्हावी त्यासाठी त्यांनी आंदोलन केले असं आपल्या पत्रकार मित्रांनी सांगितलं। सरकार हे सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे झिरवळ साहेब एकदम मोठ्या पदावरती आहेत, त्यांनी असं करणं उचित आहे असं मला अजिबात वाटत नाही। पण आपल्या पक्षातले देखील खासदार आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी, खासदार सौरा ते सुद्धा त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय आदिवासी समाजाचे जे आमदार खासदार आहेत ते या आंदोलनात सहभागी झालेत, काय म्हणाल? नाही, सरकार त्यांच्याशी बोलतंय, मुख्यमंत्री त्यांना मागच्या 2 दिवसापूर्वी भेटलेत असं आम्ही आपल्या चॅनेलवरून ऐकलं होतं। त्यामुळे उगाच सरकारवरती दबाव आणण्यापेक्षा सरकारशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती मला त्यांना करायची आहे। आधीच त्यांनी सांगितलं की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर टोकाची भूमिका घेऊ। हिरामन खोसकर एकतर पेशा संदर्भात आणि दुसरं एसटीचं जे आरक्षण आहे त्याला धक्का लागता कामा नये। एसटीच्या आरक्षणाला त्यांच्या धक्काच लागत नाही, उगाच त्यांनी बोंबाबोंब करण्याची आवश्यकता नाही। धनगर जमातीची जी मागणी आहे ती वेगळी आहे, ए बी करण्याची मागणी आहे, त्यामुळे आदिवासीच्या मूळ ढाच्याला कुठेही धक्का लागत नाही, त्यामुळे असं उगाच काहीतरी करण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। झिरवळ साहेब असतील, वरिष्ठ नेते ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत आणि आता उड्या मारल्यात सगळ्या आमदारांनी। नाही, उड्या मारले तर प्रशासनानं काळजी घ्यावी, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि सरकारशी त्यांनी बोलावं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय ही पुन्हा एकदा दृश्य मी माझा कॅमेरामॅन अमित शेखवनला सांगेल की दाखवावी कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि पोलीस सध्या जे आहेत ते ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि जाळ्यांच्या बाजूला सर्वत्र आपल्याला पोलीस पाहायला मिळत आहेत, कारण जे आमदार आहेत त्यांनी आता उड्या टाकलेल्या आहेत आपल्या मागण्यांसाठी। हे सगळे आमदार आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काही कागदपत्र सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यासोबतच आपण पाहतोय की खाली एक कार्यक्रम सुद्धा होतोय, खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की संरक्षण जाळ्या ज्या लावलेल्या आहेत त्या जाळ्यांवरती आता उड्या मारून सरकारचा कुठेतरी निषेध करण्याचा प्रयत्न या सगळ्या आमदारांनी केलेला आहे। हा आत्महत्येचा प्रयत्न होता का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सरकारचेच आमदार सरकारच्याच विरोधामध्ये जर अशा पद्धतीचं पाऊल उचलत असतील तर पाणी नेमकं कुठे मुरतंय असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। यांच्यासोबत चर्चा करतील आणि काय निर्णय घ्यायचा हे आजच विचार करताना आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मंत्रालयामधून आता पोलिसांनी या सगळ्या आमदारांना बाहेर काढलेला आहे, त्यांना समजवण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा होतोय आणि पोलिसांकडून या संपूर्ण परिसराचा आता ताबा घेतला जातोय। पोलीस दुसऱ्या माळ्यावर, पहिल्या माळ्यावर आणि तिसऱ्या माळ्यावर आता तैनात करण्यात आलेले आहे। कुठल्याही आमदारांनी अशा पद्धतीनं उडी मारता कामा नये। जनतेचे प्रतिनिधी आहेत, त्यासोबतच वय सुद्धा त्यांचं जास्त आहे, वरिष्ठ नेते आहेत। आपण पाहिलं की या आंदोलनामध्ये ते सुद्धा सहभागी झाले। कुठेतरी पाणी मुरतंय, न्याय मिळत नाहीये, आदिवासी समाजावर अन्याय होतोय अशी एक खंत या सगळ्या आमदारांनी यापूर्वी व्यक्त केली। सकाळी मुख्यमंत्री यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिले की याबाबत जे राज्याचे विधितज्ञ आहेत तुषार मेहता यांच्याशी ते बातचीत करणार आहेत, त्यांच्याशी बातचीत करून नेमकं यात काय तोडगा काढता येईल ते सुद्धा सांगणार आहे। पण त्यापूर्वीच आपण पाहतोय की कॅबिनेट बैठक एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे आदिवासी आमदार आक्रमक झालेत। कॅमेरा पर्सन अमित शेखवनचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।